खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व आपत्कालीन व्यवस्थापनाने केले मॉकड्रिल। खोपोली शिळपाटा परिसरात घेतली गेली सर्व यंत्रणांची चाचणी। सकल मराठा मोर्चाच्या क्रांतीदिनी आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी। शहर आणि परिसरात अप्रिय घटना घडू देऊ नका असे पोलीस निरीक्षक KS हेगाजे यांचे आवाहन। सकल मराठा मोर्चाच्या क्रांती दिना दिवशी अर्थात 9 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या आंदोलनाचे पार्श्वभूमीवर यापूर्वी ठिकठिकाणी झालेल्या दंगा आणि जाळपोळ इत्यादी घटना घडू नयेत यासाठी खोपोली शहरात सर्व आपत्कालीन यंत्रणांचे मॉकड्रिल आयोजित करण्यात आले होते। पोलीस सुरक्षा दल, अग्निशमन, रुग्णवाहिका इत्यादी यंत्रणा खोपोली शिळपाटा येथे तातडीने बोलावून घेऊन चाचणी घेण्यात आली। खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक KS हेगाजे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे। 9 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून बंद पुकारण्यात आलेला आहे। आपल्या खोपोलीमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटणार आहेत अशी माहिती आहे। त्या संबंधानं पोलीस खात्याकडून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बंदोबस्ताकरता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता तयारी केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं खोपोली शहरामध्ये दंगा काबू योजनेची रंगीत तालीम आम्ही केली आणि आमच्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत। खोपोलीचा इतिहास आहे। इथं सर्व जे काय यापूर्वी सर्व शांततेत कार्यक्रम पडलेले आहेत। खास करून मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा यापूर्वी प्रोग्राम झालेत। 2-3 वेळा रास्ता रोको बंद आणि ते सुद्धा सर्व शांततेतच पार पडलेत आणि आत्तासुद्धा आमची आशीच आहे की ते शांततेत पार पडतील आणि मराठा क्रांती मोर्चामधील इथले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, सर्वांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की खोपोलीमध्ये अशी कुठलीही अप्रिय घटना होऊ देणार नाहीत आणि त्यांच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे की ते हा जो कार्यक्रम आहे तो निश्चितच शांततेत पार पाडतील। आणि मी पोलीस खात्याच्या वतीनं, खोपोली पोलिसांच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो आहे की हा जो बंद आहे तो त्यांनी शांततेत पार पाडावा। धन्यवाद। सहसमाचारकर्ता संदीप वाळ, खोपोली।